कालच बघा UPSCचा प्रिलिम्सचा रिझल्ट आलेला आहे आणि एक अनएक्सपेक्टेड रिझल्ट होता तो बऱ्याच स्टुडंटसाठी. त्याचप्रमाणे आपला ह्या वर्षीचा MPSC राज्यसेवेचा रिझल्ट सुद्धा अनएक्सपेक्टेड असू शकतो बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी. कारण प्रिलिम्सचा जो कट ऑफ सांगितला जात आहे किंवा बऱ्याच स्टुडंट्सचे जे मार्क्स आपण बघतोय. ओके. सो जो वेळ आहे आपल्याकडं, कारण आपण जर बघितलं तर मागच्या प्री आणि मेन्स मध्ये मराठी समजत नाही का? यस. मराठी समजते का? ओके. ठीक है. सो हिंदी इंग्लिश में बात करेंगे ताकि सबको. ओके ओके ठीक है. सो अगर आपने लास्ट ईयर का प्रीलिम्स टू मेंस अगर गैप देखा तो वो गैप ज्यादा था, अराउंड 5 मंथ्स. बस बट इस साल जो गैप है प्री टू मेंस 4 मंथ्स ही. सो विद इन 4 मंथ्स हमें अकॉर्डिंग टू दैट हमारा प्लान प्रिपेयर करना चाहिए, जिसमें हमें GS भी प्रिपेयर करना है, एसए एंड ऑप्शनल भी प्रिपेयर करना है. ओके. सो उसी तरह से हमने ये पूरा हमारा बैच डिजाइन किया है. एंड लास्ट ईयर ऑल्सो जो हमने बैच कंडक्ट किया था, जो हमें टाइम मिला था विद इन दैट टाइम पूरा GS का सिलेबस ऐसे हमने कवर किया था. थोड़ा हम GS का ओरिएंटेशन देखते हैं किस तरह से हमें GS की प्रिपरेशन करनी चाहिए. ओके. ओके, आई विल शेयर माई स्क्रीन. फर्स्ट ऑफ ऑल, MPSC ने हमें जो सिलेबस दिया है एंड जो पेपर पैटर्न दिया है वो थोड़ा हम शॉर्ट में देखते हैं. बिकॉज यहाँ पे बहुत सारे ऐसे भी स्टूडेंट हैं जिनको पेपर का पैटर्न पता नहीं है. शॉर्ट में हम देखेंगे. ओके. सबसे पहले लैंग्वेज के पेपर से, जिसमें मराठी एंड इंग्लिश दोनों 300 मार्क्स के लिए, जिसमें आपको 3 आवर्स का टाइम मिलता है. ओके. एंड ये क्वालिफाइंग पेपर है. ओके. इसके मार्क्स कंसिडर नहीं किए जाते. जिसमें मराठी पेपर में आपको ऐसे रहेगा निबंध, देन पैसेजेस रहेंगे, आपको प्रेसी राइटिंग है, ट्रांसलेशन है. ओके. एंड थोड़ा ग्रामर है. उसी तरह से इंग्लिश लैंग्वेज का पेपर है, ये भी क्वालिफाइंग पेपर है. सेम 300 मार्क्स के लिए 3 आवर्स के लिए पेपर रहेगा, जिसमें सेम ऐसे है, कॉम्प्रहेंशन है, प्रेसी राइटिंग है एंड वो क्या है. देन आपका ऐसे का पेपर आता है. जिस तरह से UPSC ने आपको सिलेबस या पैटर्न दिया है, सेम पैटर्न MPSC ने फॉलो किया है. यहाँ पे 250 मार्क्स के लिए ऐसे है, जिसमें दो आपको ऐसे लिखने होते हैं. 3 आवर्स का टाइम होता है. एंड इन दैट आपको दो पार्ट्स में टोटल 8 ऐसे दिए होते हैं. ओके. फर्स्ट पार्ट में 4 ऐसे, सेकंड पार्ट में 4, और उसमें एक ऐसे आपको चूज करना होता है. देन GS के पेपर्स. जिस तरह से देखिए UPSC ने पिछले कुछ सालों में GS का पेपर का पैटर्न रखा है, उसी तरह से हमें MPSC ने ये पैटर्न दिया है कि फर्स्ट 10 क्वेश्चन ऑफ 10 मार्क्स एंड नेक्स्ट 11 to 20 क्वेश्चन ऑफ 15 मार्क्स. ओके. सेम GS 1 में, GS 2 में, 3 में यही पैटर्न रहेगा. एथिक्स में थोड़ा पैटर्न अलग है, जिसमें टोटल 6 केस स्टडीज MPSC ने दी है हमें. ओके. टोटल 6 केस स्टडीज रहेगी. ईच केस स्टडी हैज 20 मार्क्स. एंड बाकी के जो थ्योरी के क्वेश्चन, हर एक क्वेश्चन 10 मार्क का रहेगा. ऐसे टोटल 6 क्वेश्चन है, उसमें सब क्वेश्चन. सो थोड़ा पैटर्न समझना जरूरी है. पैटर्न इसलिए कि हमें 3 आवर्स में पेपर कैसे कंप्लीट करना है. एंड पेपर जब आप लिख रहे हैं उस समय स्ट्रैटेजी क्या होनी चाहिए पेपर की. फॉर दैट पेपर का पैटर्न सबसे इंपॉर्टेंट. एंड आफ्टर दैट ऑप्शनल. ओके. ऑप्शनल में टोटल 8 क्वेश्चन होते हैं, जिसमें आपको 5 क्वेश्चन
लिखने होते हैं, जिसमें क्वेश्चन नंबर 1 और 5 कंपलसरी होते हैं। बाकी के 3 क्वेश्चन आप दोनों सेक्शन में से चूज कर सकते हैं। ओके। सो ये पूरा हमें मेंस का पैटर्न एमपीएससी ने दिया है, एंड अकॉर्डिंग टू दैट हमें हमारा प्लान प्रिपेयर करना है। ओके। अगर किसी को इस पैटर्न के बारे में कुछ भी डाउट है तो मुझे पूछ सकते हैं। सर ऑप्शनलचं रिपीट सांगू शकता का? एक सेकंड। हाँ, कैन यू रिपीट प्लीज? ऑप्शनल सब्जेक्टचं इन डिटेल थोडं सांगू शकता का? ओके। ऑप्शनल मध्ये बघा, तुम्हाला 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. प्रत्येक पेपरला 3 तासाचा वेळ असतो आणि 250 मार्क्ससाठी पेपर 1 आणि पेपर 2 250 मार्क्ससाठी. आणि त्यामध्ये बघा, जे टोटल 8 क्वेश्चन दिलेले आहेत त्यापैकी 5 कंपल्सरी, म्हणजे 5 क्वेश्चन हे तुम्हाला लिहायचे असतात. ओके. आणि त्यामध्ये आपण बघू शकतो, म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये प्रत्येक ठिकाणी 8 क्वेश्चन आहेत. त्यामधले तुम्हाला 5 लिहायचे आहेत. एक प्रत्येक क्वेश्चन असं समजा की 50 मार्क्ससाठी, आणि असे टोटल 5 क्वेश्चन 250 मार्क्ससाठी. त्यातला क्वेश्चन नंबर 1 आणि 5 हा कंपल्सरी असतो. बाकीचे जे 3 क्वेश्चन आहेत त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन मिळतो की तुम्ही एकतर पेपर 1 मधील पार्ट 1 मधून 2 क्वेश्चन घेऊ शकता, किंवा पार्ट 2 मधून 2 घेऊन राहिलेला एक क्वेश्चन सेकंड पार्टमध्ये. म्हणजे याप्रमाणे ऑप्शनलचा पेपर असतो. आणि ऑप्शनलला तेच आहे की टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. एक प्रकारे ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षेचा पेपर लिहिता, जीएसचे पेपर्स ज्यावेळेस तुम्ही कम्प्लिशनकडे जाता, ओके, आता तुम्ही एसएचे पेपर लिहिलेला आहे, त्यानंतर जीएसचे पेपर्स लिहिले आणि त्यानंतर एक तुमचा रायटिंग स्पीड डेव्हलप होत जातो. आणि त्यामुळे ऑप्शनलला जर तुमचा कंटेंट रेडी असेल, प्रिपरेशन चांगला असेल, तर पेपर कम्प्लिशनला इतका इश्यू येत नाही, कारण त्या रायटिंगच्या फ्लोमध्ये आपण त्यावेळी आलेला असतो. ऑप्शनल शक्यतो आपला शेवटी असतो. ओके, क्लिअर आहे? हो सर, थँक्यू. येस. ठीक आहे. देन आपण आपली जीएसची जी स्ट्रॅटेजी आहे ती डिस्कस करूया. ओके. सो यहाँ पे हम देखें, एट अ टाइम दोनों लैंग्वेज इंग्लिश एंड मराठी एक साथ डिस्कस कर रहे हैं, और हमारे जो लेक्चर्स भी रहेंगे क्रैश कोर्स में वो इसी तरह से रहेंगे कि एट अ टाइम आपको इंग्लिश लैंग्वेज के नोट्स सामने रहेंगे एंड मराठी के भी नोट्स सामने रहेंगे. एंड हमारा एक सबसे बड़ा एडवांटेज क्या है, देखिए, कि हम जो आपको पढ़ा रहे हैं उसमें आपको जो नोट्स प्रोवाइड कर रहे हैं उसी नोट से हम पीपीटी में आपको पढ़ा रहे हैं. यानी ऐसा नहीं है कि पीपीटी में कुछ अलग पढ़ा रहे हैं, आपके नोट्स अलग है एंड आपको कुछ अलग ही प्रिपेयर कर रहे हैं. यहाँ पे रिपीटेशन सबसे इंपॉर्टेंट है. जितना आपका रिपीटेशन होगा उतना आपका एग्जाम में रिफ्लेक्ट होगा. ओके, दैट्स वाई हमने यही किया है कि जो आपके नोट्स में है वही आपने यहाँ पे पीपीटी में पढ़ना है. क्लियर है? सो सो जीएस आंसर राइटिंग स्ट्रेटेजी एक अल्टीमेट ब्लूप्रिंट कैसा होना चाहिए. ओके. एंड हमने ये स्ट्रेटेजी जो लास्ट ईयर का पेपर था एमपीएससी स्टेट सर्विस का, अकॉर्डिंग टू दैट उस पेपर को एनालाइज करके बनाई. सो ये इंपॉर्टेंट है. देखिए, अ बिग लेसन फ्रॉम 2025 पेपर. देखिए यहाँ पे क्वेश्चन आस्क अबाउट एग्रीकल्चर प्रॉब्लम्स, एंड हमें लास्ट ईयर एग्रीकल्चर के ऊपर जीएस3 में क्वेश्चन था, एन एवरेज स्टूडेंट राइट्स अबाउट इंडिया. अगर बहुत सारे स्टूडेंट जो यूपीएससी के लिए प्रिपेयर कर रहे थे वो क्या करेंगे, इंडिया के बारे में, इंडियन एग्रीकल्चर के बारे में वहां पे लिखेंगे. ओके. बट
ये पेपर स्टेट सर्विस का है, एमपीएससी का है। ओके, सो यहाँ पे आपको जो स्टेट के रिलेटेड फॅक्ट्स डेटा आहे वो भी लिखना जरुरी आहे. ओके, जर प्रश्न हा कृषी समस्यावर असेल तर एक सामान्य विद्यार्थी काय करेल, संपूर्ण भारताविषयी लिहिल. बट ज्याला चांगले मार्क्स घ्यायचे आहेत तो त्यासोबतच इथले ज्या रिजनल गोष्टी आहेत, ओके, मराठवाड्यातील दुष्काळ असेल, विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आणि ते सोडवण्यासाठी जे आपल्या स्टेट गव्हर्नमेंट यांनी ज्या स्कीम्स आणलेल्या आहेत, ओके, त्या स्कीम सुद्धा इन्क्लूड करेल. ओके, टॉप स्कोरिंग स्टुडंट राइट्स अबाउट इंडिया बट देन फोकस हेवीली ऑन ड्रॉट इन मराठवाड़ा, फार्मर इश्यूज इन विदर्भ एंड स्टेट स्कीम टू फिक्स. सो यहाँ पे आपको रीजनल नॉलेज लिखना जरूरी है. ओके, सो लोकल फ्लेवर इज योर सीक्रेट वेपन. अगर आपको बाकी स्टूडेंट से ज्यादा मार्क्स लेने हैं तो आपको लोकल फ्लेवर आपके आंसर में देना जरूरी, तभी आपको ज्यादा मार्क्स मिलेंगे. यही फंडा है देखिए स्टेट सर्विसेज का, डिस्क्रिप्टिव का. ओके, हम डायरेक्टली यूपीएससी को यहाँ पे कॉपी नहीं कर सकते. सो जीएस में इंट्रोडक्शन कैसे लिखनी चाहिए, इंट्रो की स्ट्रैटेजी. ओके, सो अगर आपको अच्छी तरह से इंट्रोडक्शन करना है हर एक टॉपिक का, सो योर इंट्रो शुड टेल द एग्जामिनर आई नो द फैक्ट्स, मुझे फैक्ट्स तो पता है, ओके, बट आई नो हाउ दे अप्लाई टू महाराष्ट्र. वो फैक्ट्स महाराष्ट्र के रिलेटेड किस तरह से अकॉर्डिंग टू दैट टॉपिक मैं यहाँ पे दिखाऊं, तभी आपको एग्जामिनर का आपका नॉलेज दिखता है. सो स्टॉप यूजिंग ओनली ऑल इंडिया नंबर्स. ऑल इंडिया नंबर्स तो आप यूज कर सकते हैं, ऐसा कुछ नहीं, बट ऑल्सो मेमोराइज 10 to 15 की फैक्ट्स फ्रॉम महाराष्ट्र इकोनॉमिक सर्वे. इस साल का, लास्ट ईयर का जो महाराष्ट्र का इकोनॉमिक सर्वे है, उससे आप स्टेट के जीडीपी ग्रोथ, एग्रीकल्चर शेयर, पॉवर्टी रेट, ये सारी फैक्ट्स निकाल के रखे जो डायरेक्टली आप आंसर में यूज कर सकते. यही आपको डिफरेंस देगी फ्रॉम द अदर स्टूडेंट. ओके, क्लियर है. प्लस हम और एक टेक्निक है डेफिनेशन. अगर आपको फॉर एग्जांपल लैंड रिफॉर्म के ऊपर क्वेश्चन पूछा गया है, लास्ट ईयर इसके ऊपर क्वेश्चन था, एंड इंट्रोडक्शन करना है, तो लैंड रिफॉर्म की डेफिनेशन, उसमें कौन कौन सी चीजें होती है, ये सारा आप वहां पे इंक्लूड कर सकते. सो डिफाइन द मेन वर्ड इन क्वेश्चन क्लियरली इन वन सेंटेंस. हमें ऐसा भी नहीं करना, मैं कुछ हमारे इवेल्युएटेड कॉपीज भी आपको दिखाऊंगा कि किस तरह से डे बाय डे हम इंप्रूवमेंट देख सकते हैं. सो हमें ऐसा भी नहीं करना कि हाफ पेज तक इंट्रोडक्शन ही लिखना है. 1 or 2 सेंटेंस में हमें इंट्रोडक्शन कंप्लीट करना है जीएस के पेपर में, एंड देन बॉडी की तरफ मूव होना है. ओके, सो प्रश्नातील मुख्य शब्दाची एका वाक्यात जी काय डेफिनेशन आहे ती स्पष्ट करा. देन थर्ड टेक्निक, हिस्टोरिकल इंटरकनेक्टेडनेस. ओके, जैसे हमने डिस्कस किया लैंड रिफॉर्म, लैंड रिफॉर्म का हिस्टोरिकल इंटरकनेक्टेडनेस कहाँ पे है, यानी बिफोर इंडिपेंडेंस ऑल्सो लैंड रिफॉर्म के कुछ अटेम्प्ट्स हुए. सो कनेक्ट द टॉपिक टू द महाराष्ट्र रिच हिस्ट्री. फॉर सोशल इश्यूज, फॉर एग्जाम्पल मेंशन द प्रोग्रेसिव आइडियाज, ओके, और आइडियल्स ऑफ महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉक्टर बी आर आम्बेडकर. एंड अगर एडमिनिस्ट्रेशन के ऊपर क्वेश्चन है तो महाराष्ट्र का जो एडमिनिस्ट्रेशन है, ओके, हिस्टोरिकल वे, छत्रपति शिवाजी महाराज, इनका भी आप रेफरेंस वहां पे दे सकते हैं. ओके, बट आपको टॉपिक से कनेक्ट करना है. अगर वो आप जो कंटेक्स्ट लिख रहे हैं टॉपिक से अगर रिलेटेड है तो ओके. ओके, तो ये थर्ड टेक्निक है जो आप इंट्रोडक्शन में यूज कर सकते हैं. देन करंट कंटेक्स्ट. अगर आपको करंट रिलेटेड, उस टॉपिक के रिलेटेड अगर कोई जानकारी है तो वो आप इंट्रोडक्शन में लिख सकते हैं. सो स्टार्ट विथ रिसेंट इवेंट. इफ द क्वेश्चन इज अबाउट इंफ्रास्ट्रक्चर, मेंशन द समृद्धि एक्सप्रेस. ओके, आपको पता है महाराष्ट्र में फेमस है अटल सेतु, बार बार न्यूज में होता है, या मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो. जो आप करंट में पढ़ रहे हैं, जो आपका ऑब्जर्वेशन है, वो भी आप इंट्रोडक्शन में लिख सकते हैं. ओके, देन नेक्स्ट टेक्निक जो है रिपोर्ट्स एंड इंडाइसेस. जहां पे आपको कोई भी इंट्रोडक्शन याद नहीं आ रही, सबसे आसान तरीका है रिपोर्ट्स एंड इंडाइसेस. इसलिए आपको नीति आयोग का रिपोर्ट पता होना चाहिए,
Okay, so नीति आयोग releases report like innovation index प्लस अदर भी रिपोर्ट्स नीति आयोग पब्लिश करते हैं। तो नीति आयोग का जो रिपोर्ट आता है उसमें बहुत अच्छी तरह से डेटा फैक्ट्स दिए होते हैं, वो थोड़ा आप नोट डाउन कर सकते हैं। एंड महाराष्ट्र स्पेसिफिक उसमें जो डेटा है वो हमारे लिए ज्यादा इंपॉर्टेंट है, जो आप आंसर में डायरेक्टली यूज कर सकते हैं। ओके, देन कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क, अगर GS2 के रिलेटेड है, इवन GS3 में भी आप कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क का यूज कर सकते हैं। सो ऑलवेज लिंक गवर्नेंस क्वेश्चन टू एग्जैक्ट आर्टिकल्स, किस आर्टिकल के रिलेटेड ये टॉपिक है, स्पेशली दोस्त डीलिंग विथ स्टेट पावर्स, पंचायत और गवर्नेंस। डायरेक्टली क्वेश्चन होते हैं देखिए GS2 के। सो आपको वहां पे आर्टिकल पता होना चाहिए, कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क आपको वहां पे पता होना चाहिए। ये सबसे आसान तरीका है इंट्रोडक्शन। क्लियर है? इवन पॉवर्टी के ऊपर क्वेश्चन आता है तो DPSP में भी बहुत सारे आर्टिकल्स है जो आप इंट्रोडक्शन में यूज कर सकते हैं। सिर्फ आपको क्लैरिटी होना चाहिए, एंड ये फ्रेमवर्क अगर आपके दिमाग में है तो आपको वहां पे इंट्रोडक्शन में लिखने में या याद करने में इतना टाइम नहीं जाता। डायरेक्टली आप इस फ्रेमवर्क को यूज करके वहां पे याद करके लिख सकते हैं। क्लियर है इंट्रोडक्शन के बारे में? अगर किसी को डाउट है तो क्लियर कीजिए। यस। ठीक। देन बॉडी पार्ट में हम किस तरह से आंसर लिखेंगे? ओके, राइटिंग द मेन आंसर। यहाँ पे हम जो कुछ पॉइंट्स लिखेंगे, ओके, लोकल एग्जाम्पल्स लिखेंगे, वो इंपॉर्टेंट है। प्लस हम आपको जो वैल्यू एडिशन मटेरियल प्रोवाइड करने वाले हैं, जिसमें आपको GS1 2 3 ईच GS के डायग्राम्स जो टॉपर्स ने आपके अपने आंसर कॉपी में यूज किए थे, वो डायग्राम्स हम आपको प्रोवाइड करेंगे, बोथ इन इंग्लिश एंड मराठी लैंग्वेज। वो आपके आंसर में आप डायरेक्टली अकॉर्डिंग टू दैट टॉपिक यूज कर सकते हैं। प्लस वैल्यू एडिशन में जो इंपॉर्टेंट फैक्ट शीट होगी GS2 3 की, वो आपको प्रोवाइड की जाएगी। ओके, सो आप बॉडी पार्ट में अच्छी तरह से आंसर को लिख सकते हो। आर्ग्यूमेंट्स विथ प्रैक्टिकल एग्जांपल्स सबसे इंपॉर्टेंट है। डोंट जस्ट गिव थ्योरी। बहुत सारे स्टूडेंट सिर्फ थियोरेटिकल पॉइंट्स लिखते हैं, बट इफ यू टॉक अबाउट वाटर स्कैरसिटी, अगर वाटर स्कैरसिटी के ऊपर क्वेश्चन है तो मेंशन द एक्चुअल ग्राउंड रियलिटी इन लातूर और धाराशिव। आपको पता होता है ये सारे न्यूज में आपको आपने पढ़ा है, लातूर, धाराशिव, मराठवाड़ा, जो कुछ सिचुएशन है। बट वहां पे आपको जब आप एग्जाम लिख रहे हैं, जब आप आंसर लिख रहे हैं, तब आपको ये एग्जाम्पल लिखना जरूर। ओके, लोकल एग्जाम्पल्स ये यूज करना बहुत ही इंपॉर्टेंट है स्टेट सर्विस, जो आपको कोई नहीं बताएगा। आपको बताएंगे यूपीएससी का सिलेबस कंप्लीट करो, एंड जो आपने यूपीएससी का सिलेबस पढ़ा है वो आप आंसर में यूज करो। ओके, सो लोकल एग्जाम्पल्स आपको यूज करने। देन पॉलिसी एंड लेजिस्लेशन। देखिए यहाँ पे जो एक्ट्स है, लॉज है एंड गवर्नमेंट पॉलिसीज है, वो थोड़े आपको पता होने चाहिए, ताकि आप बॉडी पार्ट में डायरेक्टली उनका यूज कर सको। सो नेम स्पेसिफिक स्टेट लॉज, फॉर एग्जाम्पल इफ टॉकिंग अबाउट करप्शन और डिलेज, सो आपको पता होना चाहिए महाराष्ट्र गवर्नमेंट का राइट टू पब्लिक सर्विस एक्ट इंपॉर्टेंट, जो गवर्नमेंट ने पब्लिश किया था। सो ये एक्ट आप डायरेक्टली एग्जाम में या आंसर में यूज कर सकते हैं। ओके, आपके देखे गवर्नमेंट ऑफ इंडिया के या पार्लियामेंट के एक्ट्स तो पता होते हैं, बट कुछ स्टेट स्पेसिफिक महाराष्ट्र के रिलेटेड एक्ट्स भी आपको पता होने चाहिए। ये यही यही फैक्ट्स, यही एक्ट्स आपको डिफरेंस देंगे बाकी स्टूडेंट्स। जो एक एक मार्क्स हमें एक्स्ट्रा लेना है वो यहाँ से आपको मिलेगा, जो हम आपको डायग्राम्स देंगे, जो फैक्ट्स आपको प्रोवाइड किए जाएंगे, एंड ये स्टेट स्पेसिफिक जो डेटा आप कलेक्ट करोगे। ठीक है, एंड देन इंटरनेशनल एंड लोकल एग्जाम्पल्स। अब देखिए IR के रिलेटेड क्वेश्चन, इंटरनेशनल रिलेशन। ओके, या हम देख सकते हैं इंटरनेशनल ग्रुपिंग्स है, बायलैटरल ग्रुपिंग्स। सो कंपेयर ग्लोबल आइडियाज टू द लोकल प्रॉब्लम्स। उनको कनेक्ट करना है हमें
लोकल प्रॉब्लम्स के साथ, महाराष्ट्र के साथ, ये आपके आंसर में दिखना चाहिए। सो ये इंपॉर्टेंट है, अंतरराष्ट्रीय विरुद्ध स्थानिक उदाहरण, कुछ लोकल एग्जांपल्स भी आपके आंसर में आना जरूरी है। ओके, सो डायग्राम्स एंड फ्लो चार्ट किस तरह से आपको यूज करना है, देखिए सबसे इंपॉर्टेंट जो चीज है जीएस के आंसर में, अभी से आपने महाराष्ट्र का मैप एंड इंडिया का मैप ड्रॉ करने की प्रैक्टिस करनी है। एंड ये जो मैप आप ड्रॉ करोगे वो विद इन 1 और 2 सेकंड आपको ड्रॉ करता आना चाहिए। ओके, इसकी प्रैक्टिस बहुत ही इंपॉर्टेंट है। फॉर एग्जाम्पल हम देख सकते हैं इंडिया का मैप, इस तरह से आपने ड्रॉ किया इंडियन सब कॉन्टिनेंट का, एंड जो आपको दिखाना है वो दिखे, एंड उसको बॉक्स करना बहुत ही जरूरी है। विदाउट बॉक्स आपका रिप्रेजेंटेशन खराब दिखेगा आंसर राइटिंग। सो आंसर राइटिंग इज अ स्किल, सिर्फ आपको कंटेंट या नॉलेज वहां पे यूज नहीं करना, ये एक स्किल है, वो कंटेंट नॉलेज आप किस तरह से वहां पे यूज करो। ओके, फॉर दैट ये डायग्राम्स मैप की प्रैक्टिस आपको जरूर, दो सबसे इंपॉर्टेंट मैप आपको विद इन 1 और 2 सेकंड निकालना आना चाहिए, इंडिया का एंड महाराष्ट्र का। इंडिया का मैं पूरे इंडिया का नहीं बोल रहा, ओके, जैसे यहाँ पे आपको दिखाया शॉर्ट में इंडियन सब कॉन्टिनेंट का भी मैप निकाला आपने तो भी इनफ है, बट वो ठीक से थोड़ा दिखना चाहिए इंडियन सब कॉन्टिनेंट। ओके, so draw a quick simple map of Maharashtra if a question asks about tribal issue. So draw the map and shade the Gadchiroli, Nandurbar areas जहां पे महाराष्ट्र में ट्राइबल पॉपुलेशन। ये एग्जामिनर को क्या दिखाएगा कि आपको महाराष्ट्र स्पेसिफिक नॉलेज। इट टेक्स 10 सेकंड बट गेट्स एक्स्ट्रा मार्क्स, जो आपको एक एक्स्ट्रा मार्क्स वहां पे प्रोवाइड करेगा। सो यही तो स्ट्रेटेजी, स्ट्रेटेजी यानी क्या, जो बाकी के स्टूडेंट नहीं करेंगे वो आपको करना है, एंड हर एक क्वेश्चन में हर एक आंसर में एक्स्ट्रा मार्क्स आपको लेना। ओके, एंड वही स्ट्रेटेजी आज हम डिस्कस कर रहे हैं। देन सब नेशनल फोकस एंड कमिटीज। ओके, जैसे वल्नरेबल ग्रुप्स है, ऑलवेज डेडिकेट अ सेक्शन टू हाउ एन इशू अफेक्ट्स वीकेस्ट सेक्शन इन द स्टेट। ओके, हम देख सकते हैं कि ट्राइबल्स होते हैं, माइग्रेंट्स होते हैं, फार्मर्स होते हैं, जो सोशल एंगल है इनके साथ हमें हमारा आंसर कनेक्ट करना है। सो फोकस ऑन एरियाज लाइक मेरघाट, महाराष्ट्र में मेरघाट में माल न्यूट्रिशन का इश्यू है, पालघर में भी वाटर स्कैसिटी का इश्यू है। ओके, सो ये हमें कनेक्ट करना है। देन माइग्रेंट पॉपुलेशन, टॉक अबाउट द लेबरर्स कमिंग इनटू मुंबई पुणे ठाणे बेल्ट, ये जो ट्रायंगुलर बेल्ट है। ओके, माइग्रेंट का इश्यू वहां पे सबसे ज्यादा है, एंड फार्मर का इश्यू तो है। एड्रेस द शुगर केन बेल्ट, जो वेस्टर्न महाराष्ट्र है वहां पे शुगर केन बेल्ट का जो इश्यू है, एंड ड्राई लैंड फार्मिंग एरियाज मराठवाड़ा विदर्भ, ये आपको वहां पे मेंशन करना है, जिससे आपका लोकल सोशल नॉलेज वहां पे आपको दिखाई देता है। एंड ये जीएस 1 में तो सबसे इंपॉर्टेंट है, ये जीएस 1 जीएस 2 जहाँ पे सोशल जस्टिस, जीएस 1 में सोसाइटी, यहाँ पे ये सारी चीजें बहुत ही इंपॉर्टेंट। देन कमिटीज, कुछ कमिटीज जजमेंट्स आपके पास होनी चाहिए, जैसे केरकर कमिटी रिपोर्ट इज योर होली ग्रेल फॉर एनी क्वेश्चन रिलेटेड टू रीजनल इनइक्वालिटी। ओके, सो कमिटी जो फॉर्म की गई कौन से एरिया के ऊपर फॉर्म की गई ये भी आपको पता है तो आप वो आंसर में यूज कर सकते हैं। जैसे केरकर कमिटी, उन्होंने कहा विदर्भ एंड मराठवाड़ा जो डिस्पैरिटी है कंपेयर टू वेस्टर्न महाराष्ट्र, आप वहां पे यूज कर सकते हैं, यूज इट एव्हरीवेअर इट फिट्स। ओके, प्रादेशिक असमतोल जो आहे तो दाखवण्यासाठी अशा काही प्रकारच्या कमिटीज, केळकर कमिटी सारख्या, त्या आपल्या आन्सर मध्ये यायला हव्यात। इट इज मोस्ट इम्पॉर्टंट, त्या कमिटी सुद्धा आपण काही प्रोव्हाइड करू। आणि कन्क्लुजन, कन्क्लुजन किंवा आपला एंड कसा असायला पाहिजे बघा, नेवर एंड ऑन निगेटिव्ह नोट। ओके, तर हे सगळेजण सांगतात तुम्हाला की निगेटिव्ह कन्क्लुजन करू नका, बट ते कशा पद्धतीने करायला पाहिजे, शो दॅट गव्हर्नमेंट इज ऍक्टिव्हली वर्किंग ऑन अ सोल्युशन।
तुमच्या कन्क्लुजन मधून हे दिसलं पाहिजे की गव्हर्नमेंट ऍक्टिव्हली त्या समस्येवर उपाय करण्यासाठी प्रयत्न करत आहे. जसं की एक रेडीमेड फॉर्मॅट मी कन्क्लुजनसाठी देतो, तो म्हणजे पीडीएस. कन्क्लुजन मध्ये तुम्ही एकतर गव्हर्नमेंट पॉलिसी दाखवू शकता. ओके, या प्रकारचा फॉर्मॅट जर आपल्याकडे रेडी असेल तर आपण डायरेक्टली खूप चांगल्या पद्धतीने कन्क्लूड करू शकतो. आणि ज्यावेळेस कन्क्लुजन चांगलं होतं, एक्झामिनरला जाता जाता अर्धा एक मार्क एक्स्ट्रा द्यायला काही वाटत नाही. सो पॉलिसी, जसं की मेन्शन द विजन ऑफ मित्र, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. मला वाटत नाही की इथल्या जे आता ऑनलाईन आहेत 90% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ही मित्र माहीत असेल. ओके, नीती आयोग माहिती आहे आपल्याला, बट तेच महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं वर्जन ते म्हणजे मित्र, स्टेट्स ओन वर्जन ऑफ नीती आयोग. ओके, स्टेट हाव देअर लॉंग टर्म पॉलिसीज विल ब्रिंग परमनंट चेंजेस. आणि या ज्या लॉंग टर्म पॉलिसीज आहेत त्या कशा प्रकारे परमनंट चेंजेस आणू शकतात. ओके, सो पॉलिसी किंवा धोरण खूप महत्वाचं टूल आहे टू कन्क्लूड युअर आन्सर. देन डेव्हलपमेंटल गोल्स, एसडीजी जे आहेत. ओके, एसडीजी पाठच करायला हव्यात. 16 एसडीजी जे आहेत, म्हणजे प्रत्येक एसडीजी वर एक टॉपिक, एक क्वेश्चन तयार होतो. सो एसडीजी हे आपल्याला पाठच पाहिजे. लिंक युअर आन्सर टू ग्लोबल गोल. फॉर एक्झाम्पल, दिस स्टेट ऍक्शन विल हेल्प अस अचीव एसडीजी 1. जसं एसडीजी 1 काय आहे? नो पॉवर्टी, दारिद्र्य निर्मूलन. किंवा एसडीजी 5 जे आहे, जेंडर इनइक्वॅलिटी किंवा जेंडर इक्वॅलिटी अचीव करणे, लैंगिक समानता साध्य करणे, यासाठी एसडीजी 5 आहे. सो डेव्हलपमेंटल गोल्स हे एक सेकंड टूल आहे टू कन्क्लूड युअर आन्सर. अँड थर्ड, ओके, एस म्हणजे स्कीम्स. ज्या काही गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल. सो त्यामध्ये बघा, एंड बाय नेमिंग द फ्लॅगशिप महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्कीम. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या रिलेटेड स्कीम आठवत असेल तर ती यूज करा, किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कीम तुम्ही यूज करू शकता. जस की वॉटर स्कॅर्सिटीच्या रिलेटेड महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक फेमस स्कीम आहे, जलयुक्त शिवार योजना, सगळ्यांना माहित असेल. सो ती यूज करा तुम्ही. किंवा वुमेनच्या रिलेटेड महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कीम आहे, माझी कन्या भाग्यश्री किंवा लेक लाडकी योजना. हेल्थच्या रिलेटेड आहे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. सो या योजना आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, ज्या आपण डायरेक्टली आपल्या आन्सर मध्ये यूज करू शकतो. क्लिअर आहे? म्हणजे शॉर्ट मध्ये जर सांगायचं म्हटलं तर ओव्हरऑल आपलं आन्सर हे कसं असलं पाहिजे. इंट्रोडक्शन मध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण यूज करू शकतो जीएस मध्ये, एकतर डेटा, ज्या आपण फॅक्ट्स अभ्यासतोय, सिंपल डेफिनेशन ज्या टॉपिकवर क्वेश्चन आहे, हिस्टॉरिकल इंटरकनेक्टेडनेस किंवा करंट कंटेक्स्ट काय आहे त्या टॉपिकचा, काही रिपोर्ट्स आपल्याला आठवत असतील किंवा कॉन्स्टिट्युशनल काही त्या ठिकाणी कनेक्शन असेल. ओके, हे इंट्रोडक्शनचे पॉइंट्स आहेत. यातलं कोणतंही एक तुम्ही वापरू शकता. हे रेडीमेड टेम्पलेट आहे एक प्रकारे, जे आपल्याला लिहिताना खूप फायद्याचं ठरतं. ओके, यातला कोणताही एक कंटेक्स्ट तुम्ही किंवा कोणताही एक पॉइंट यूज करा आणि दुसऱ्या पॉइंटमध्ये, दुसऱ्या आन्सरमध्ये दुसरे पॉइंट्स यूज करा. सगळीकडे सिमिलर नको आहे. बॉडीमध्ये आपण बघू शकतो प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स असतील, गव्हर्नमेंट पॉलिसीज असतील, ज्या काय डायग्राम्स, मॅप्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, वल्नरेबल ग्रुप्स असतील त्यांना कनेक्ट करा तुम्ही, आणि कमिटीज, या सगळ्या गोष्टी. अँड ऍट द एंड कन्क्लुजन मध्ये मी जो रेडीमेड फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे, पीडीएस, पॉलिसी आठवते तर त्याने कन्क्लूड करा. डेव्हलपमेंटल गोल्स एसडीजी जे आहेत त्याला तुम्ही कनेक्ट करू शकता. अँड गव्हर्नमेंट स्कीम्स, गव्हर्नमेंट स्कीम सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. त्या थ्रू आपण कन्क्लूड करू शकतो. ओके, सो या प्रकारे आपण जीएस ची स्ट्रॅटेजी ही डिस्कस केलेली आहे. ओव्हरऑल यामध्ये कोणाला काय डाऊट असेल तर विचारा.
हॅलो. येस. सर, तुम्ही जे सांगितलं की एंडला आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या स्कीम वगैरे ऍड करून त्यांनी एंड करायचा, तर मग समजा असं एक्झाम्पल आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटची ग्राम सडक योजना आहे 2000ची आणि 2015ची महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आहे. तर मग त्या बरोबर. दोन्ही स्कीमचा रेफरन्स घेऊन एंड करायचा की फक्त महाराष्ट्राची घेऊनच फोकस करायचा? जर आपल्याला महाराष्ट्राच्या रिलेटेड स्कीम आठवत असेल तर प्रेफरन्स शुड बी गिव्हन टू महाराष्ट्र. ओके. ओके. आणि जर दोन्ही लिहिलं तरी चालतील का? चालेल चालेल, तसं काही इश्यू नाही. ओके. दोन्ही लिहिले तरी ओके. चालेल. बट ते कंटेक्स्ट तो यायला पाहिजे, म्हणजे त्या टॉपिक सोबत एक्झॅक्टली ते कनेक्ट होणं गरजेचं. ओके. थँक्यू सर. येस. प्रत्येक क्वेश्चन मध्ये महाराष्ट्र स्पेसिफिक एक्झाम्पल देण्याची गरज नाहीये. बट ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आठवत असेल किंवा जर तुमची पूर्वतयारी असेल, काही स्कीम्स, काही गव्हर्नमेंटच्या योजना तुम्ही जर आधी अभ्यासल्या असतील, काही फॅक्ट्स माहीत असतील, तर ते एक तुम्हाला ऍडव्हान्टेज नक्कीच देऊन जाईल कम्पेअर्ड टू अदर स्टुडंट्स. आणि सर, त्या ज्या योजना आहेत त्या म्हणजे डिटेलमध्ये थोडं एक्सप्लेन करण्याची गरज नाही ना? नाव नाही टाकले तरी नाही बस नाही. होऊन जातील? येस येस. ओके. ओके. त्या योजना कशाच्या रिलेटेड आहेत एवढंच माहित पाहिजे आपल्याला. ओके. येस. ठीक. देन आपण यावर्षी, म्हणजे लास्ट इयर जो पहिला आयोगाने पेपर घेतलेला होता डिस्क्रिप्टिव्ह पेपर, ते पेपर थोडे बघूया. म्हणजे कशा प्रकारे आयोग आपल्याला क्वेश्चन विचारत आहे. बघा, फर्स्ट क्वेश्चन जो विचारलेला होता, व्हॉट डू यू नो अबाउट द कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया. सिम्पल क्वेश्चन आहेत, वन लाईन मध्ये क्वेश्चन आहेत. बट बऱ्याच वेळा काय होतं, अशा प्रकारचे जनरल क्वेश्चन ज्यावेळेस विचारले जातात, ओपन एंडेड क्वेश्चन, ते उलट लिहायला थोडे अवघड जातात. स्पेसिफिक क्वेश्चन लिहायला थोडे जर अभ्यासले असतील तर सोपे जातात. ओके. सो यावेळी तुम्ही जे ओव्हरऑल आतापर्यंत नॉलेज गेन केलेलं आहे, अभ्यासलेलं आहे, ते जास्त फायद्याचं ठरतं. ओके. सो कल्चरल हेरिटेज ऑफ इंडिया सिम्पल आहे बघा. फ्रॉम एन्शियंट टू मॉडर्न जे काय कल्चरल हेरिटेज आहे ते शॉर्टमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पॉईंट्समध्ये लिहायचं आहे. देन नेक्स्ट बघा, एक्सप्लेन द फिलॉसॉफी ऑफ वारकरी सेक्ट. हा क्वेश्चन इनफॅक्ट आपण आपल्या बॅचमध्ये डायरेक्टली घेतलेला होता. भक्ती मुवमेंट हा संपूर्ण टॉपिक आपण कव्हर केलेला होता, ज्यामध्ये वारकरी मुवमेंट महाराष्ट्रातील ही महत्वाची होती. आणि त्याच वेळी मी बॅचमध्ये सांगितलेलं आहे होतं की हा एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, येण्याचे चान्सेस जास्त. डायरेक्टली हा सेकंडच क्वेश्चन विचारलेला आहे. ओके. त्यानंतर रिव्ह्यू द लेबर मुवमेंट फ्रॉम 1914 टू 47. आता हे स्पेसिफिक पिरियड हिस्ट्रीमधील आणि त्यामधल्या वेगवेगळ्या सेक्शनल मुवमेंट, जसं लेबर मुवमेंट विचारलेले आहे. ओके. त्यानंतर कम्युनिस्ट मुवमेंट विचारू शकतात, किंवा ऍग्रिकल्चरल जे काय रिफॉर्म्स आहेत त्या गोष्टी विचारू शकतात. सो ह्या पिरियड वाईज सुद्धा आपण गोष्टी कव्हर केलेल्या होत्या. ओके. देन व्हॉट डू यू नो अबाउट द 1946 इंडियन नेव्हल मिटिंग. ज्यावेळेस आपण बॅच घेतली GS1 मध्ये, त्याच वेळी सांगितलं होतं की 1940 पासून इंडिपेंडन्स पर्यंत ज्या इव्हेंट्स आहेत, ऑल आर द इम्पॉर्टंट इव्हेंट्स. या कोणत्याही इव्हेंटवर 100% क्वेश्चन येऊ शकतो. मी या सगळ्या इव्हेंट्स कव्हर केलेल्या होत्या, फ्रॉम 1942 क्विट इंडिया मुवमेंट टू आपण बघू शकतो कॅबिनेट मिशन पर्यंत. सो या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सो इंडियन नॅव्हल मिटिंग आपण घेतलेलं होतं, क्वेश्चन आलेला आहे डायरेक्टली. तसंच आपण बघू शकतो की INA जे काय रिबेलियन आहे, सुभाषचंद्र बोस यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते सुद्धा महत्वाचं आहे, यावर्षी येऊ शकतं. सो आपल्याला हे क्वेश्चन प्रेडिक्शन जमणं गरजेचं आहे. ओके. देन एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट. या सगळ्या मुवमेंट्स आपण सेपरेटली कव्हर केलेल्या होत्या. ओके. नॉन अलाइनमेंट मुवमेंट असेल, रोलर सत्याग्रह असेल, और सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट असेल. येस राहुल, UPSC रिझल्ट लागलेला आहे कालच. ठीक. सो सविनय कायदेभंग याच्यावर सुद्धा आपण
नोट्स प्रोव्हाइड केलेल्या होत्या, हा टॉपिक घेतलेला होता. देन व्हॉट डू यू नो अबाउट द रिऑर्गनायझेशन ऑफ लँग्वेज इन पोस्ट इंडिपेंडन्स, हे सुद्धा डिस्कस केलेलं होतं. नॉर्थ वर्सेस साऊथ जो डिबेट आहे, ओके, आणि लँग्वेज बेसिसवर जे स्टेट रिऑर्गनायझेशन झालेलं होतं, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. त्याच पद्धतीने बघा, GS1 मध्ये आयोगाने काही शॉर्ट क्वेश्चन विचारलेले आहेत, जसं की मड व्होल्कॅनो इन इंडिया. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला ह्या वर्षी अडॅप्ट करणं गरजेचं आहे, ह्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे, की या प्रकारे सुद्धा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं की सुनामी आपण घेतलेला आहे, इट्स ओरिजिन अँड इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंट, बट मड व्होल्कॅनो हा वेगळा क्वेश्चन विचारला आहे. सो काही फॅक्च्युअल थोडा डेटा किंवा फॅक्च्युअल नॉलेज जे शॉर्ट मध्ये आपल्याला थोडं थोडं माहित असणं गरजेचं आहे. या प्रकारे सुद्धा आपण काही अपग्रेडेशन यामध्ये करूया. देन डिस्कस द कॉजेस ऑफ अर्थक्वेक. अर्थक्वेकचे कॉजेस काय? अर्थक्वेक हा टॉपिक आपण ज्योग्राफीमध्ये डायरेक्टली घेतलेला होता, ऍज इट इज क्वेश्चन आहे. त्याच पद्धतीने ग्लॅशियर बघितलेलं होतं. आता हा थोडा वेगळा क्वेश्चन विचारलाय, MG रानडेज व्ह्यू ऑन इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. डायरेक्टली एक स्पेसिफिक पॉइंटवर हा क्वेश्चन आहे. सो असे सुद्धा क्वेश्चन आता MG रानडेंचं कॉन्ट्रीब्युशन विचारलेलं आहे. त्याच पद्धतीने ड्रेन ऑफ वेल्थ थेरी डायरेक्ट विचारू शकतात तुम्हाला. सो हे प्रेडिक्शन थोडं करणं गरजेचं. त्यानंतर बघू शकतो आपण, एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ह अँड मेथड्स ऑफ एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप इन इंडियन नॅशनल मुवमेंट. सेपरेट टॉपिकच आपण डिस्कस केलेला होता, एक्स्ट्रीमिस्ट अँड मॉडरेट फेज. ओके, एक्स्ट्रीमिस्टच्या ज्या मेथड्स होत्या, ऑब्जेक्टिव्ह होते, ते वेगळे होते कम्पेअर्ड विथ मॉडरेट. सो त्यांची कार्यपद्धती किंवा जे उद्देश आहे, सेपरेटली आपण एक टेबलच दिलेला आहे, त्यामध्ये या गोष्टी दाखवल्यात. ओके, टॅब्युलर फॉर्मॅटमध्येच दिलेलं होतं. मॉडरेट, मवाळ ग्रुप जो आहे आणि एक्स्ट्रीमिस्ट, त्यांच्या ऑब्जेक्टिव्ह अँड जे काय त्यांच्या पद्धती आहेत. इम्पेरियलिझम इन एशिया आफ्रिका हा थोडा वेगळा क्वेश्चन आहे. ओके, सोसायटीचे क्वेश्चन आपण सोसायटी पूर्ण घेतलेलं होतं आणि डायरेक्टली सोसायटीचे क्वेश्चन त्यामधून आलेले आहेत. इझी क्वेश्चन आहेत थोडे. एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ ग्लोबलायझेशन, ग्लोबलायझेशन सेपरेटली घेतलेलं आहे. ओके, हिस्टॉरिकल कंटेक्स्ट ऑफ कम्युनलिझम सेपरेटली टॉपिक आहे ते. कम्युनलिझम, देन आपण बघू शकतो सेक्युलरिझम, हे सगळे टॉपिक महत्वाचे होते. सेपरेटली त्याच्यावर आपण लेक्चर्स किंवा नोट्स कंडक्ट केलेले होते. ओके, या प्रकारे 5 मार्कर्स काही स्पेसिफिक क्वेश्चन आयोग विचारतोय GS1 मध्ये. ओके, जसं की हे शक्ती सायक्लॉन जे ऑक्टोबरमध्ये करंट कंटेक्स्ट मध्ये हा क्वेश्चन विचारलेला होता. सो या प्रकारच्या काही गोष्टी ज्योग्राफीच्या रिलेटेड थोडं करणं आपल्याला गरजेचं आहे ह्या वर्षी. हा GS1 चा पेपर आपण बघितलेला होता. ओके, देन GS2 बघूया. ऍक्च्युली आपली बॅचची सुरुवात सुद्धा GS2 नच होणार आहे. GS2 आपण आधी कंडक्ट करणार आहे, देन GS3 आहे, त्यानंतर एथिक्स आणि मग शेवटी GS1. ओके, सो क्वेश्चन बघा आहे, एक्झामाइन द सॅलेंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड एक्सप्लेन हाऊ इंडियाज हिस्टॉरिकल एक्सपिरियन्सेस हॅव शेप्ड इट्स डेमोक्रेटिक व्हॅल्यूज अँड फंडामेंटल राईट्स. तर बघा, जे काय आपण लेक्चर्स किंवा नोट्स दिलेले होतं, डायरेक्टली खूप सारे क्वेश्चन GS2, 3 एथिक्स मध्ये रिफ्लेक्ट झालेले आहेत. आता हा फर्स्ट जो क्वेश्चन आहे, मी आपल्या नोट्स दाखवतो तुम्हाला. सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. जे काय तुमचं टीचिंग असेल क्रॅश कोर्समध्ये, ते ह्या फॉर्मॅटमध्ये असेल. म्हणजे तुम्हाला नोट्स वेगवेगळ्या प्रोव्हाइड केल्या जातील मराठी आणि इंग्रजीमध्ये, आणि शिकवताना PPT द्वारे शिकवलं जाईल, ज्यामध्ये एकाच वेळी मराठी आणि इंग्लिशच्या नोट्स तुमच्या समोर असतात. आता हा टॉपिक आपण घेतलेला होता, हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स, इव्होल्युशन अँड मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, आणि या ठिकाणी सायलेंट फीचर्स आपण घेतलेले होते, त्याच्यावर क्वेश्चन आहे. हे सगळे सायलेंट फीचर्स आहेत. फेडरलिझम, ज्युडिशियरी, ओके, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. सो हे सेपरेटली आपण घेतलेलं होतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. 15 फायनान्स कमिशन आणि 14 फायनान्स कमिशन कम्पॅरिझन विचारले. 15 फायनान्स कमिशन त्याच्या सगळ्या ज्या काही शिफारसी आहेत त्या आपण घेतलेल्या होत्या. ओके, ते जरी माहित असेल तरी आपण त्या नॉलेजच्या आधारे हा क्वेश्चन लिहू शकत होतो.
देन व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ इंटरस्टेट काउन्सिल, काही स्पेसिफिक GS2च्या रिलेटेड क्वेश्चन हे विचारलेले आहेत. सो थोडं आपल्याला लक्ष्मीकांत पॉलिटीची रिव्हिजन करणं गरजेचं आहे बिफोर द एक्झाम, हे यातून समजतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, डिक्लाइन इन हेल्थ ऑफ पार्लमेंटरी फंक्शन. ओके, सिलेबसचा आपला पॉइंट आहे, आपण त्याच्यावर सेपरेटली नोट्स दिलेलं होतं, लेक्चर घेतलेलं होतं. डायरेक्टली ॲज इट इज क्वेश्चन आहे, पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर. ओके, पॉवर्स अँड प्रिव्हिलेजेस, देन इश्यूज इन फंक्शनिंग. पार्लमेंट, ज्याला क्रायसिस ऑफ पार्लमेंट म्हटलं जातं, तो काय आहे? डिक्लाइन इन प्रोडक्टिव्हिटी आहे, प्रोडक्टिव्हिटी कमी होत चाललेली आहे. ओके, गिलोटिन ऑफ डिमांड्स हे वाढत चाललेलं आहे, आणि बायपासिंग ऑफ कमिटीज, जे काही डिपार्टमेंटल रिलेटेड स्टँडिंग कमिटीज आहेत त्यांना बायपास केलं जात आहे. मनी बिल रूटचा हा वापर वाढलेला आहे, आणि अँटी डिफेक्शन लॉचा मिसयूज होत आहे. सो जे काही इश्यूज आहे आपण नोट्समध्ये ऑलरेडी दिलेले होते, आणि डायरेक्टली त्याच्यावर हा क्वेश्चन विचारलेला आहे. आतापर्यंत कुणाला काही डाऊट असतील तर विचारा. ओके, त्यानंतर त्याच पद्धतीने बघा, रोल ऑफ एक्झिक्युटिव्ह ज्युडिशियरी आपण डिस्कस केलेलं होतं. युनायटेड नेशन, त्यामध्ये जी रिफॉर्मची वारंवार डिमांड होते, म्हणजे IR मध्ये जो क्वेश्चन आहे तो बघितलेला होता. पॉवर्टी हंगर, याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे, एक्सप्लेन द मेजर्स टू रिड्यूस द पॉवर्टी अँड हंगर. सिम्पल आहे, डायरेक्ट आपल्याला सिलेबसमध्ये दिलेलं आहे, एक्सपेक्टेड आहे, ते करणं गरजेचंच आहे. ओके, सो ज्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि ज्या एक्सपेक्टेड आहेत त्या सगळ्या आपण कव्हर केलेल्या आहेत. इश्यूज रिलेटिंग टू पॉवर्टी अँड हंगर. ओके, सेपरेट नोट्स किंवा लेक्चरच तुम्हाला दिलेलं होतं त्याच्यावर. डायमेन्शन ऑफ फूड सिक्युरिटी, महत्वाचा डेटा त्या रिलेटेड. ओके, आणि रूट कॉजेस, मूळ कारण काय आहेत पॉवर्टीचे आणि हंगरची. पॉवर्टी माल न्यूट्रिशन ट्रॅक, ही डायग्राम आपल्या अँसरमध्ये येणं खूप गरजेचं होतं. सो या प्रकारच्या व्हॅल्यू एडिशन किंवा महत्वाच्या फॅक्ट्स, डायग्राम्स त्या त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील किंवा दिले जातील. की कन्सेप्ट ज्या आहेत पॉवर्टीच्या, अमर्त्य सेन यांनी जे थेसिस मांडलेला होता, किंवा एशियन इश्यू ज्याला म्हटलं जातं, कॅलरी कन्झम्पशनचं जे पझल आहे भारतामध्ये, कोड आहे, या सगळ्या गोष्टी. म्हणजे याच्या व्यतिरिक्त, याच्या बाहेर तुम्हाला पॉवर्टी किंवा जे आम्ही टॉपिक्स घेतोय काही करण्याची गरज नाही. ओके, एकाच ठिकाणी सगळं आपल्याला देण्यात येत आहे. ट्रिपल बर्डन ऑफ माल न्यूट्रिशन, डायरेक्टली या पॉइंट्सवर सुद्धा छोटे 5 मार्कर्स क्वेश्चन आयोग विचारू शकतो, आणि विचारलेलं आहे इनफॅक्ट. बघूया आपण. ओके, आणि त्याच वेळी त्या त्या वर्षाचे म्हणजे त्या त्या टॉपिकवरचे जे काय PYQs आहेत ते सुद्धा त्याच नोट्सच्या अंडर इन्क्लूड केले. पंचायत राज आहेच. ओके, सार्क, बिमस्टेक आपण घेतलेलं होतं. सेल्फ हेल्प ग्रुप सेपरेट टॉपिक घेतलेला होता. एक्सप्लेन द रोल ऑफ गव्हर्नमेंट स्कीम इन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप. SHGs, NGOs सेपरेट टॉपिक आहे, त्याच्यावर नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, UN रिफॉर्मवर क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, देन इंडिया मालदीव रिलेशन, कमेंट ऑन पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स इन मालदीव्स इन लास्ट 3 years, शुड दे बी हार्मफुल टू इंडिया. ओके, आपण इंडिया मालदीव्सवर लेक्चर कंडक्ट केलेलं होतं, नोट्स दिलेले आहेत. सहकार्याची प्रमुख क्षेत्रे कोणते आहेत? सिक्युरिटी अँड डिफेन्स. म्हणजे आपण नोट ज्या प्रोव्हाइड करतोय ते आपण डायरेक्ट अँसर फॉर्मॅटमध्ये नोट्स आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्टली या नोट्स तुमच्या अँसरमध्ये वापरू शकता. संघर्षाची प्रमुख क्षेत्रे. ओके,
सो जे तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारले, मेजर एरियाज ऑफ फ्रिक्शन, चायना फॅक्टर आहे, डोमेस्टिक पॉलिटिक्स आहे, मालदीव्स मधलं रॅडिकलायझेशन वाढत आहे, आणि त्याचवेळी सॉव्हरेनिटी, सेन्सिटिव्हिटी, सार्वभौमत्व, संवेदनशील जी काय आहे ते आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करूच त्यावेळी. पण यासारख्या ज्या एक्सपेक्टेड गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण कंडक्ट केली. म्हणजे तुम्ही बघू शकता की ज्या नोट्स किंवा जो सिलेबस आपण घेतलेला आहे या 4 महिन्यामध्ये, त्याचं रिफ्लेक्शन खूप मोठ्या प्रमाणात आहे प्रत्येक पेपरमध्ये. GS3 बघा तुम्ही, फर्स्टच क्वेश्चन जो आहे, एक्सप्लेन द पॉलिसीज अँड मेजर्स फॉर प्रमोटिंग इन्क्लुझिव्ह ग्रोथ इन इंडिया. आपली जी इन्क्लुझिव्ह ग्रोथची नोट आहे. ओके, सो इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय अकॉर्डिंग टू OECD. ओके, इंडियन कंटेक्समध्ये इन्क्लुझिव्ह ग्रोथचं जे काय फॅक्ट्स आहेत, डायमेन्शन काय आहेत इन्क्लुझिव्ह ग्रोथ, अँड इश्यूज अरायझिंग फ्रॉम द ग्रोथ, जे काय के शेप रिकव्हरी आहे, ज्या गरजेच्या डायग्राम्स आहेत, ज्या महत्वाचे फ्लोचार्ट्स आहेत ते त्या ठिकाणी इन्क्लूड केले. ओके, गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह काय आहेत. ओके, म्हणजे स्टँडर्ड अँसर फॉर्मॅटमध्येच तुम्हाला नोट्स दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर आलेले PY जे आपण डायरेक्टली आपल्या अँसर मध्ये वापरू शकतो. जेंडर बजेटिंग, ओके, याच PPT मध्ये जेंडर बजेटिंग हा टॉपिक आपण घेतलेला होता खाली. ओके, गव्हर्नमेंट बजेटिंग आपण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गव्हर्नमेंट बजेटिंगचे टाइप्स. ओके, जेंडर बजेटिंग कशाला म्हणतात, एनकेसिंग कमिटी रिपोर्ट आणि या सगळ्या गोष्टी याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन विचारले. हाऊ डज जेंडर बजेटिंग कॉन्ट्रीब्यूट टू वुमेन्स एम्पॉवरमेंट इन इंडिया. त्याच पद्धतीने फूड प्रोसेसिंग ऍक्ट हॅज अ ब्रिज बिटवीन ऍग्रिकल्चर अँड इंडस्ट्री. ओके, सो फूड प्रोसेसिंग इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आपल्याला सिलेबसमध्ये डायरेक्टली मेन्शन केलेला आहे, त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचंच होतं. सो आपण सेपरेटली त्याच्यावर नोट्स लेक्चर कंडक्ट केलेला आहे आणि त्याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन आहे फूड प्रोसेस. ओके, जे काय सप्लाय चेन मेकॅनिझम आहे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये आणि त्यामध्ये असणाऱ्या व्हॅल्यू ऍडिशनच्या गोष्टी, त्याच्यावर जे क्वेश्चन आलेले आहेत त्याचे सुद्धा आपण आन्सर्स डिस्कस केले. लँड रिफॉर्म, पुन्हा एकदा लँड रिफॉर्मवर क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर 4 बघा, डिस्कस द इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ लँड रिफॉर्म्स अँड असेस हाऊ फार दिस ऑब्जेक्टिव्ह हॅव बीन अचिव्ड इन ट्रान्सफॉर्मिंग इंडियन ऍग्रिकल्चर. सो लँड रिफॉर्म GS1 मध्ये सुद्धा महत्वाचा आहे, GS3 मध्ये सुद्धा महत्वाचे आहे. असे कॉमन एरियाज तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही करणं गरजेचं आहे आणि ते आम्ही करून घेतलेले आहे. सो लँड रिफॉर्म्स ऑब्जेक्टिव्ह काय आहेत त्याचे महत्वाचे कॉम्पोनंट्स, 4 मेजर कॉम्पोनंट जे आहेत, त्याचं क्रिटिकल इव्हॅल्युएशन का सक्सेसफुल झालं नाही, आणि आधुनिक सुधारणा त्या रिलेटेड जे व्हॅल्यू ऍडिशन आहे त्याच्यावर आलेली PYQ सुद्धा आपण डिस्कस केलेले. ओके, सो असे हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल, PPP हे सगळे मॉडेल्स आपण घेतले क्वेश्चन आहे. सो असे खूप सारे क्वेश्चन जे आपण कंडक्ट केलेले आहेत किंवा लेक्चरच्या नोट्स ज्या दिलेल्या आहेत त्यातनं रिफ्लेक्ट झालेले आहेत. इंटरनल सिक्युरिटी तर 100% ऍज इट इज रिफ्लेक्ट झालेलं होतं. म्हणजे आपल्या प्रत्येक क्वेश्चन घ्या त्याचा आन्सर आपल्या नोट्समध्ये मिळणारच. ओके, सो म्हणजे मी सुरुवातीला GS ची ज्यावेळेस त्या मागच्या बॅचमध्ये जी स्ट्रॅटेजी घेतलेली होती त्याच वेळेस सांगितलेलं होतं की सगळ्यात स्कोरिंग जे एरियाज आहेत ते तुम्ही ओळखा आणि ते स्ट्रॉंग करा. ओके, आणि यामध्ये सगळ्यात जे स्कोरिंग एरियाज आहेत ज्याचं आपण प्रेडिक्शन करू शकतो आणि कमी वेळेमध्ये ते चांगल्या पद्धतीने कम्प्लीट करू शकतो ते म्हणजे इंटरनल सिक्युरिटी GS3 मध्ये, डिझास्टर मॅनेजमेंट आहे ज्याचं 100% रिफ्लेक्शन होऊ शकतं. GS2 मध्ये IR आहे, सोशल जस्टिस आहे आणि GS1 मध्ये इंडियन सोसायटी आहे.
हे सर्वात स्ट्रॉंग एरिया आपले असले पाहिजे, जे आपल्याला एक्स्ट्रा ऍडव्हान्टेज देतील. ओके, याद्वारेच आपण जीएस मध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्कोर करू शकतो. क्लिअर आहे? आणि शेवटचा म्हणजे एथिक्सचा पेपर. एथिक्स मध्ये सुद्धा बघा सिंपल वन लाइनर क्वेश्चन विचारलेले आहेत आयोगाने, की एक्सप्लेन द इसेन्स, डिटर्मिनंट्स, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ एथिक्स. डायरेक्ट सिलेबसचे पॉइंट्स विचारलेले. डिफरन्शिएट बिटवीन एथिक्स इन प्रायव्हेट अँड पब्लिक रिलेशन. सिंपल आहे. सिलेबसला धरून तुम्ही व्यवस्थित सिलेबस कम्प्लीट केला, त्याची रिपीटेडली रिव्हिजन केली, तर एथिक्स लिहायला अवघड नाही. ओके. एक्सप्लेन द रोल ऑफ फॅमिली इन इनकल्केटिंग व्हॅल्यूज. आपला सिलेबसचा टॉपिकच आहे. वाय इज द केस स्टडी अप्रोच युजिंग एथिक्स सिलेबस. म्हणजे हा वेगळाच एक प्रकारचा क्वेश्चन विचारलेला आहे. कारण डे टू डे लाईफमध्ये जे आपले चॅलेंजेस आहेत ते आपण कशा पद्धतीने इनोव्हेटिव्हली सॉल्व्ह करू शकतो, त्यासाठी केस स्टडी. ऍटिट्यूड म्हणजे सिलेबसचा प्रत्येक पॉइंट धरून आयोगाने यावेळेस क्वेश्चन एथिक्स मध्ये विचारलेला आहे. एआयचा जो काय ई गव्हर्नन्स मध्ये वापर. व्हॉट इज इथिक्स, एक्सप्लेन इट्स सिग्निफिकन्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. सिंपल क्वेश्चन आहेत बघा एथिक्स मध्ये, आणि हा सगळा सिलेबस, प्रत्येक सिलेबसचा पॉइंट आपण कव्हर केलेला. ओके. आतापर्यंत यामध्ये कोणाला काय डाऊट असेल तर विचार. बघा आपण ज्या टेस्ट कंडक्ट करणार आहे, ओके, ज्या काय टेस्ट सिरीज होतील त्याचं इव्हॅल्युएशन कशा प्रकारे केलं जाईल खूप महत्वाचं आहे बघा. त्याशिवाय तुम्ही स्वतःला रेक्टिफाय करू शकत नाही, स्वतःला दुरुस्त करू शकत नाही, आणि स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट सुद्धा बघू शकत जोपर्यंत तुमच्या लिहिलेल्या टेस्टचं व्यवस्थित इव्हॅल्युएशन होत नाही. क्लिअर आहे? सो बघा, मागच्या वर्षीच्या काही टेस्ट किंवा जे अँसर्स आहेत कशा पद्धतीने आपण इव्हॅल्युएशन करत असतो. स्वतः ज्यांनी युपीएससीच्या बऱ्याच मेन्स दिल्या आहेत तेच लोक या तुमच्या टेस्ट इव्हॅल्युएट करतात. ज्या ज्या ठिकाणी गरजेचे पॉइंट्स आहेत ते इन्क्लूड केले जातात, आणि ओव्हरऑल आन्सर मध्ये कुठं तुमचं चुकतंय ते त्या ठिकाणी सांगितलं जातं. सो इव्हॅल्युएशन खूप महत्वाचा पार्ट आहे. जर तुम्ही टेस्ट लिहिताय, जर तुमचं इव्हॅल्युएशन व्यवस्थित होत नसेल, काही ठिकाणी तर मी बघितलं बघा टेस्टमध्ये काही क्वेश्चनच इव्हॅल्युएट केले. ओके. सो प्रत्येक क्वेश्चन हा व्यवस्थित इव्हॅल्युएट होणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट दिसणार नाही. आता हे जे पेपर्स तुम्हाला दाखवतोय मी, ते जुन्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मधले स्टुडंट आहे, ज्यांनी कधीही डिस्क्रिप्टिव्हचा एकही क्वेश्चन लिहिला नव्हता, एकही आन्सर लिहिलं नव्हतं. त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने हे पेपर कम्प्लीट केलेले आहेत, आणि या प्रकारे रिप्रेझेंटेशन, फॅक्ट्स, कंटेंट त्यांच्या आन्सरमध्ये दिसून येतो. आणि शेवटी पूर्ण पेपरमध्ये जे काय तुम्हाला इम्प्रुव्हमेंटची गरज आहे कुठे कुठे, त्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात. ओके. आणखी एक पेपर बघा. सो प्रत्येक पेपर याच पद्धतीने चेक केला जातो. ठीक आहे. आणि ऍट द एंड ओव्हरऑल पेपरमध्ये कुठं इम्प्रुव्हमेंटची गरज आहे ते त्या त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं. दोन्ही इंग्लिश लँग्वेज मध्ये सुद्धा त्याच प्रकारे पेपर चेक केले जातात, आणि मराठीमध्ये सुद्धा. ओके. आणि हे आपल्या बॅचचं ब्राउशर आहे, ज्यामध्ये तिन्ही गोष्टी आहेत. टीचिंग आहे, नोट्स संपूर्ण सिलेबसच्या प्रोव्हाइड केल्या जातात, आणि रायटिंग. त्याच पद्धतीने तुम्ही जे अभ्यासलं त्याच्यावर रायटिंग होणं खूप गरजेचं आहे. सो टेस्ट बाय टेस्ट ते रायटिंग आणि इम्प्रुव्हमेंट तुमच्याकडून करून घेतले. ज्यांनी बरेच मेन्स इंटरव्ह्यू दिलेले आहेत तेच फॅकल्टी तुम्हाला शिकवण्यासाठी असतील. शॉर्ट अँड रिलेव्हंट ज्या नोट्स आहेत एक्झामच्या त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील.
जीएसचं कशा पद्धतीने इंटरलिंकेजेस आपण डेव्हलप करू शकतो, ज्या महत्वाच्या व्हॅल्यू ॲडिशन आहेत, डायग्राम्स, फॅक्ट्स, त्या तुम्हाला सेपरेटली प्रोव्हाइड केल्या जातील. प्लस जे PYQs आहेत UPSCचे सॉल्व PYQs फ्रॉम 14 to 19 सॉल्व PYQ ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. ओके, आणि ते सॉल्व PYQ मराठीवाल्यांसाठी खूप महत्वाचे ठरतात. कारण बघा, MPSCला आयोगाला जे सुरुवातीचे इथून पुढचे 2-3 वर्ष असतील, जर UPSCचे PYQ ते यूज करत असेल तर सुरुवातीच्या पिरियडमधील ज्यावेळेस आपला UPSCचा सिलेबस चेंज झाला होता त्यानंतर 14 ते 19 दरम्यान थोडे सिंपल क्वेश्चन होते, तेच क्वेश्चन आयोग MPSC विचारेल. ओके, त्यानंतर टेस्ट सिरीज जी आहे आपली दोन्ही लँग्वेजमध्ये असेल, मराठी आणि इंग्रजी. टोटल 11 टेस्ट त्यामध्ये आहेत, 8 GSच्या आणि 3 एसएच्या टेस्ट. टेस्ट ही आपली ऑनलाईन प्लस ऑफलाईन माध्यमातून कंडक्ट केली. प्रत्येक टेस्टचं मॉडेल अँसर अँड इव्हॅल्युएशन प्रॉपर केलं जाईल. जे काय फॅकल्टीज असतील त्याबद्दल तर तुम्हाला माहीतच असेल. ओके, हा आपला यावर्षीचा रिझल्ट आहे, जे आपल्याकडं आस्था जैन मॅडम मेंटॉरशिपसाठी होत्या आणि बरेच रिझल्ट, जे आपली मेन्स GPS बॅच आहे किंवा एसए मेंटॉरशिप प्रोग्राम आहे. आणि जे आपलं टेस्टचं किंवा क्रॅश कोर्सचं शेड्यूल आहे ते या प्रकारे असेल. आता बॅच आपली ही 18 तारखेपासून सुरू होते आणि 18 तारखेपासून हे शेड्यूल कंटिन्युअस पुढे चालत राहील. ओके, म्हणजे 8 सेशन झाल्यानंतर GS2 ची सेक्शनल टेस्ट असेल. त्यानंतर ज्यावेळेस आपलं GS2 कम्प्लीट होईल, GS2 ची FLT टेस्ट असेल. त्यानंतर GS3 सुरू होते, मध्ये एसएचं सेशन आणि एसएची सेक्शनल टेस्ट असेल. त्यानंतर GS3 काही सिलेबस कम्प्लीट झाल्यानंतर त्याची सेक्शनल टेस्ट अँड देन संपूर्ण सिलेबस झाल्यानंतर GS3 ची FLT. त्यानंतर सेम एथिक्सचा असेल. ओके, टोटल 9 सेशन झाल्यानंतर त्याची सेक्शनल टेस्ट असेल अँड देन कम्प्लीट एथिक्स कम्प्लीट झाल्यानंतर GS4 ची FLT असेल. सर्वात शेवटी GS1 आहे, मध्ये आपण एसए सुद्धा कंडक्ट करतोय. काही एसएचे सेशन आणि एसएच्या सेक्शनल टेस्ट मध्ये मध्ये आपण कंडक्ट करतो. शेवटी GS1 झाल्यानंतर त्याची FLT होईल आणि ऍट द एंड एसएची सुद्धा FLT कंडक्ट केली जाईल. ओके, आणि यामध्ये बघा, जो आपला मेन्स मेंटॉरशिप प्रोग्राम आहे ज्यामध्ये क्रॅश कोर्स प्लस टेस्ट सिरीज जे एकत्र एनरोल करतायत त्यांच्यासाठी आपण मेंटॉरशिप ही फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, त्यामध्येच आपण मेंटॉरशिप देत आहोत. ओके, सो या पद्धतीने त्याचं फी स्ट्रक्चर आहे. ओके, क्लिअर आहे ओव्हरऑल GS स्ट्रॅटेजी किंवा बॅच याबाबत कुणाला काही डाऊट्स असतील तर विचार. लेक्चरचा टायमिंग लवकरच तुम्हाला ग्रुपवर कळवण्यात येईल, त्याबाबत अपडेट देण्यात येईल. डेली आन्सर रायटिंग तुम्ही घरी करू शकता, ज्यामध्ये स्पेसिफिक PYQ त्या टॉपिकवरचे. आता समजा आपलं GS2 सुरू आहे तर ते जे टॉपिक्स आपण घेतोय त्याच लेक्चरमध्ये, आता समजा आज आपण पार्लमेंट हा टॉपिक बघितला, त्या लेक्चरमध्ये जे काय PYQs आपण त्या टॉपिकच्या अंडर डिस्कस करतोय ते PYQs तुम्ही घरी लिहिणं अपेक्षित आहे. ओके, कारण ते PYQs त्याचे आन्सर सुद्धा आपण डिस्कस करणार आणि तेच डेली आन्सर रायटिंग खूप महत्वाचं. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला डाऊट असेल तर आमची नॉस्टार आयची टीम किंवा आपल्या ऑफिसच्या नंबरशी तुम्ही नक्कीच संपर्क साधू शकता. ओके, सर, हिस्ट्री ऑप्शनल साठी मराठीमध्ये कोणाच्या नोट्स प्रेफर कराव्यात तुम्ही सजेस्ट करू शकता का? तुम्ही पुण्यामध्ये आहे का बाहेर आहे कुठे? नाही सर, नांदेड मधून करते मी प्रिपरेशन. ओके, माझा नंबर घ्या ऑफिसचा, जो काय ऑफिसचा नंबर आहे आपला, तिथून मी तुम्हाला ओके. गाईड करेन.
ओके, थँक्यू. हम्म, ठीक. ठीक आहे. सो आपण आज या ठिकाणी थांबूया. ऑल द बेस्ट सगळ्यांसाठी. आणि या 4 महिन्याचा व्यवस्थित वापर करा, जेणेकरून आपला संपूर्ण सिलेबस खूप चांगल्या पद्धतीने कव्हर झाला पाहिजे. ओके. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर डायरेक्टली तुम्ही माझ्यापर्यंत येऊ शकता, मला विचारू शकता. ठीक आहे. सो थँक्यू व्हेरी मच.